Students, we are going to study sexual reproduction in a plants. In a previous lecture, we see the structure of anther, then a development of male gametophyte. The next point is a structure of anatropous ovule. Structure of ovule, and in this figure is a anatropous ovule. There are types of ovule. The typical ovule are for our study. So the ovule is anatropous ovule. Ovule काय असणार आहे? Anatropous ovule असणार आहे. In a previous lecture, we see the structure of gynoecium. Gynoecium or carpel, it is divided into three parts: stigma, style, and ovary. In ovary, ovules are present. In ovary, ovules are present. It is a mature ovule. It is seen in a sectional view. It is a sectional view. हा काय असणार आहे? Sectional view असणार आहे. So each ovule develop inside the ovary, and it is attached to the placenta by a small stalk called as funicle. To the ovary wall, ओव्हरीचे वाल असणारे ओव्हरीला काय झालेला असतो, तो अटॅच झालेला असतो. इज अटॅच बाय स्मॉल स्टॉक. इट इज अ स्टॉक. देठासारखा हा पार्ट असणारे. इट इज कॉल्ड as funicle. Stalk of ovule is called as funicle. The place of attachment of funicle with the main body of ovule is called as hilus. तर हा पार्ट असणार, दिस पार्ट पूर्ण हा पार्ट असणार आहे. इट इज कॉल्ड as body of ovule. हा काय तर funicle. This whole shaped part is a major part, the main part. काय असणार आहे? मेजर मेन पार्ट असणार आहे. दिस होल स्ट्रक्चर कॉल्ड as ovule. तर हे जे ओव्हिल असणार आहे, दिस ओव्हिल अँड funicle इज जॉइंट्स इन दिस प्लेस. या ठिकाणी काय होते? दॅट पॉइंट, दिस पॉइंट इज कॉल्ड as हिलम और हिलस. त्याला काय म्हटलं गेलं? हिलस किंवा हिलम म्हटलं गेलंय. काय झालं? ते जॉईंट झाले बघा. आहे का नाही? दिलेबल point of attachment of funicle and body of ovule called as hilum. In angiosperm, the most common type of ovule is anatropous. आता सांगितलं angiosperm मध्ये काय तर मोस्ट कॉमन काय असणार? anatropous असणार आहे. in which micropyle is directed downward. तर मायक्रोपाईल जी असणार ती काय असणार आहे? खाली आलेली आहे का नाही? याच्यामध्ये जर बघितलं पण दुसरा प्रकार जर बघितलं, आर्थोट्रॉपस ओव्हिल. आर्थोट्रॉपस ओव्हिल मध्ये काय असणार आहे? इन आर्थोट्रॉपस ओव्हिल दिस सेंट्रल पार्ट कॉल्ड as न्यूसेलस. याला काय म्हणतो आपण? न्यूसेलस. बाकीचं दाखवत नाही मी. ते भोवती काय असणार आहे? देर आर टू कवरिंग्स. सुद्धा हे काय तर बाहेरची ही कवरिंग दाखवली, इज इनर कव्हर. हे काय असणार आहे? आउटर कव्हर, इनर कव्हर. कवरिंग्स आर कॉल्ड as इंटिगमेंट्स. कवरिंगला काय म्हटलं? इंटिगमेंट. आणि हा सेंट्रल मास हा पार्ट असेल, इट इज कॉल्ड as न्यूसेलस. पार्ट असेल हा निसलस. दाखवला ती जाते निसेलर सेल. त्याला काय म्हणू? निसेलर सेल. इज मॅच्युअर्ड वन. सुरुवातीला काय असणार आहे? न्यूसेलस इट मेड अप फ्रॉम डिप्लॉइड पॅरेन्कायमॅटस टिश्यू. असणार आहे डिप्लॉइड पॅरेन्कायमॅटस टिश्यू असणार आहे. सेल्स असणार आहे. somewhat these are the parenchymatous cell which is present in a nucellus initially in a immature ovule. This part is called as nucellus. Around this nucellus
टू कवरिंग आर प्रेझेंट दे आर कॉल्ड इंटिग्युमेंट. त्याला काय म्हणतो आपण इंटिग्युमेंट म्हणतो. पण काय बघतो दुसऱ्या प्रकारचा ओव्हल बघतोय त्याच्या काय तर काय असणार आहे कवरिंग असणार आहे आतील कवरिंग असणार आहे इनर इंटिग्युमेंट तर इंटिग्युमेंट. इज अ फिनिकल पार्ट. तर या दोघांमध्ये आता फरक काय असणार आहे इन बिटवीन अॅनाट्रोपस ओव्हल अँड आर्थोट्रोपस ओव्हल. दिस फिनिकल देन दिस मायक्रोस्कोपिक ओपनिंग. तर काय असणार आहे ओपनिंग असणार आहे. Each integument leaves at the tip they leaves a opening. काय असणार ही ओपनिंग असणार आहे. इट इज कॉल्ड मायक्रोपाईल. त्याला काय म्हटलं मायक्रोपाईल. तर ही काय असणार आहे त्या ओव्हलमध्ये ही काय तर मायक्रोपाईल असणार आहे. त्याभोवती इंटिग्युमेंट असणार आहे. फिनिकल हे काय असणार फिनिकल असणार आहे. आता हा सेंट्रल मास असेल त्याला काय म्हटलं आपण न्यूसेलस म्हटलं आहे का नाही. सेलस त्या डिप्लॉइड सेल त्या पॅरेन्कायमाटस ते डिप्लॉइड असणारे काय असणार ते पॅरेन्कायमाटस असणारे डिप्लॉइड पॅरेन्कायमाटस जे असणार आहे ते काय तर डिप्लॉइड पॅरेन्कायमाटस सेल असणारे इनिशियली मॅच्युअर दाखवलेलं. तर दोघांमधला मेजर जो डिफरन्स असेल मेजर difference in between these two ovals. This oval is called arthotropous oval. Arthotropous oval and this oval is a anatropous oval. हा काय असणार आहे anatropous oval असणार आहे. दोघांमधला फरक काय असणार याच्यामध्ये फिनिकल याच्यामध्ये बघितलं आपण फिनिकल न्यूसेलस आणि मायक्रोपाईल त्या प्रेझेंट इन ए स्ट्रेट लाईन काय तर उभ्या अशा काय तर स्ट्रेट लाईन मध्ये असणार आहे. बट इन ए anatropous oval anatropous oval मध्ये काय झालं इन anatropous oval दिस फिनिकल इज बेंड्स. फिनिकल काय झालं बेंड झालंय आहे का नाही. फिनिकल काय झालं बेंड झालेलं आहे खाली आलेलं आहे का नाही. मायक्रोपाईल आणि फिनिकल एकाच दिशेला दिसतं आपल्याला. ही जी इन्व्हर्टेड इन्व्हर्टेड म्हणजे काय तर उलटा ओव्हल असलेली इज कॉल्ड anatropous oval and this oval is called arthotropous oval. In angiosperm the most common type of oval is anatropous oval in which micropyle is directed downward. Micropyle काय तर डाउनवर्डली काय झाले ते आलेली डायरेक्ट झालेली अँड इज प्रेझेंट ऍडजस्टंट टू दी फिनिकल आणि ती फिनिकल लागूनच आपल्याला ती दिसून येते. ते झाल्यामुळे इन्व्हर्टेड इन्व्हर्टेड याला काय म्हणतात स्ट्रेट इन्व्हर्टेड ओव्हल स्ट्रेट ओव्हल. The ovule consists the central parenchymatous tissue. आता सांगितलं ओव्हल मध्ये ह्या ज्या सेंट्रल काय असणार आहे पॅरेन्कायमस टिश्यू असणार आहे. is surrounded by the two coverings. काय असणार आहे दोन काय असणार आहे कवरिंग असणार आहे. त्याच्यामध्ये काय तर दोन कवरिंग असणार आहे आउटर कवरिंग इनर कवरिंग आउटर इंटिग्युमेंट इनर इंटिग्युमेंट अँड दे आर प्रोटेक्टिव्ह असणारे प्रोटेक्टिव्ह पार्टला काय करते संरक्षण देतं. outer and inner integuments. These coverings are called outer and inner integuments. And at the tip, the opening is present. Microscopic opening, narrow opening is present. This opening is called as micropyle. त्याला काय म्हटलं गेलं called as micropyle. Micropyle. Then chalaza is present at the base of ovule. या पार्टला काय म्हटलंय बघा इथे इंडिकेट केलेलं मी आहे का नाही. इट इज कॉल्ड as chalaza. This part. मायक्रोपाईलच्या विरुद्ध बाजूला the opposite side chalaza is present. तिथे काय असणार आहे chalaza प्रेझेंट असणार आहे. chalaza is present at the base. ते असणार ते बेसला असणार आहे. हा बेस आहे का नाही हा काय तर टीप शेंडाकडचा पार्ट त्याला टीप म्हणतो आणि खालचा पार्ट काय तर बेस म्हणतो. chalaza is is the base of the oval directly opposite to micropyle. मायक्रोपाईलच्या काय असणार ते विरुद्ध बाजूला असणार आहे. मायक्रोपाईल ही असणार याच्या विरुद्ध बाजूला chalaza असणार आहे. Then in a matured ovule
तर हे काय दाखवलं, मॅच्ड ओव्हन दाखवलं आहे का नाही. दिस मॅच्ड ओव्हन इट consists the embryo sac or female gametophyte. तर याच्यामध्ये बघा ही दाखवलेली आहे काय पॉइंटर. आपला बघा आहे का नाही. 7 सेल दिसतात. देर आर 7 cells in this structure called as embryo sac. आज काय म्हटलंय, embryo sac. embryo sac or female gametophyte. आता आपण last lecture we see the male gametophyte. This male gametophyte it consists the pollen tube, and in a pollen tube there are 2 male gametes. फायनल स्ट्रक्चर सांगितलं आहे का नाही. काय असणार आहे, मेल गॅमेटोफाइट असणार आहे. हे काय तर फिमेल गॅमेटोफाइट. फिमेल गॅमेटोफाइटला काय म्हटलं गेलं, एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅक और फिमेल गॅमेटोफाइट इज ओव्हल. आकार कसा असणार आहे, अंडाकृती असणार आहे. ओव्हल शेप. ओव्हल शेप आकार कसा असणार, अशा पद्धतीने ओव्हल शेपला असणार आहे. ओव्हल शेप मल्टीसेल्युलर. 7 सेल याच्यामध्ये आहे का नाही. मल्टीसेल्युलर मेनी सेल्स आर प्रेझेंट अँड एम्बेडेड इन दी न्यूसेलस. आणि ते कुठे तर न्यूसेलस मध्ये असणार आहे. एम्बेडेड न्यूसेलसच्या आत असणार आहे. एम्बेडेड इन ए न्यूसेलस. The next point is a development of male gametophyte. Development of a male gametophyte. Development of male gametophyte. In a nucellus towards the micropylar end. In nucellus towards the micropylar end. आताच बघितलं आपण आहे का नाही. towards the micropylar end. In a nucellus, this is which is from the parenchymatous tissue and towards micropylar end. ही जी मायक्रोपायलर एंड असेल, त्या न्यूसेलस मध्ये ही मायक्रोपायलर जे एंड असणार आहे याच्यामध्ये एक सेल, वन सेल, it activate and it acts as a megaspore mother cell. It acts as a embryo sac. Inside the embryo sac, one of the cell, it acts as a megaspore mother cell. It is a diploid one.
काय असणार आहे, डिप्लॉइड असणार आहे. दिस मेगास्पोर मदर सेल अंडरगोज मिओसिस. त्यामध्ये काय होतं, मिओसिस घडून येतं, आहे का नाही. तर आपण हे जे बघतोय दीज आर दी डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ दी female gametophyte, that is the embryo sac. Development of female gametophyte. तर ही जी डिप्लॉइड सेल असणार आहे, इट इज कॉल्ड as microspore mother cell. It undergoes meiosis and it forms the 4 megaspore. त्याच्यापासून काय तयार होतील, 4 मेगास्पोर तयार होतील. It forms the 4 megaspore. These are the megaspore. And these megaspore are present in a straight line, straight vertical line. Hence it is called as linear tetrad. Called as linear tetrad. Linear tetrad. Tetrad means 4 megaspore present आहे का, linear tetrad of megaspore. Out of these 4 megaspore mother cell, upper 3 they becomes a degenerate. पुढच्या डेव्हलपमेंट मध्ये, पुढच्या वाढीमध्ये काय होईल, त्या डिजनरेट व्हायला लागतील. ते बिकम्स ए डिजनरेट, काय लागतील, डिजनरेट व्हायला लागतील. हळूहळू त्या काय होतील, नाशा होतील, नष्ट होतील. बट बेसल 1 इट एनलार्जेस इन साइज. बेसल जी मेगास्पोर असणार आहे, बेसल मेगास्पोर इज कॉल्ड एज फंक्शनल मेगास्पोर. बेसलला काय म्हणतो आपण, फंक्शनल मेगास्पोर म्हणतो. इट एनलार्जेस इन साइज. ह्या वरच्या 3 ज्या असणार आहे त्या डिजनरेट, ते नष्ट व्हायला लागतील. बट बेसल 1 इट इज कॉल्ड एज फंक्शनल मेगास्पोर. इट एनलार्जेस इन साइज. साइजने काय ते वाढेल, grows. It is called a functional megaspore. This functional megaspore, it undergoes the mitosis. After the formation of megaspore, there is a pre-nuclear division. It enlarges in size and the nucleus is divides. This काय will divide will by the mitotically, by the mitosis. This process is called as pre-nuclear division. त्याला काय म्हटलं गेले, pre-nuclear division म्हटलं गेले. तर फक्त न्यूक्लियसच डिवाइड होईल, सेल डिवाइड होणार नाही, सेल डिवाइड होणार नाही. ओनली न्यूक्लियस इज डिवाइड. न्यूक्लियस काय होतो, डिवाइड होईल. तर अशा पद्धतीने दिस न्यूक्लियस इज डिवाइड. फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन, फर्स्ट न्यूक्लियर डिव्हिजन. न्यूक्लियस डिवाइड होतो, त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, न्यूक्लियर डिव्हिजन. इट डिवाइड्स मायटोटिकली, न्यूक्लियर डिव्हिजन. इट फॉर्म दी 2 न्यूक्लिआय. 2 न्यूक्लिआय तयार होतील. पुन्हा सेकंड न्यूक्लियर डिव्हिजन असेल, these 2 nuclei they divides and forms a 4 nuclei. त्यापासून काय तयार होतील, 4 न्यूक्लिआय तयार होतील. and after then third nuclear division it forms a 4 nuclei, sorry 8 nuclei. Every nuclei is divides and forms a 8 nuclei. 1 5 6 7 and 8. There is a formation of 4 nuclei after the third nuclear division. It is called as successive nuclear division. Successive means लगत. 2 4 8 3 nuclear division घडून येतील. It is called as successive nuclear division and a formation of 8 nuclei. तर अशा पद्धतीने 8 nuclei तयार झाल्या. Then next development stage, next काय असणार आहे, out of these 8 nuclei 4 are migrated to one end and 4 are migrated to another end. तर हे जे embryo sac असणार आहे, मेगास्पोर असणार आहे, याच्यामध्ये काय तर 4 पुढे शिफ्ट होतील, एका टोकाला शिफ्ट होतील, 4 एका टोकाला शिफ्ट होतील. 4 are migrated towards the one end and 4 are migrated to another end. After them, त्यानंतर काय होईल, after then 2 nuclei out of 8, 2 nuclei काय होतील, they are shifted, again shifted at the center
काय तर सेंटरला काय होते ते शिफ्ट होतील ही एक न्यूक्लिय आहे का नाही. या पोलपासून ही एक न्यूक्लिय आहे. They are shifted and forms a secondary nucleus. They are fuses. ते दोन्ही काय होतील त्या होतील fuses and forms a secondary nucleus. त्यापासून काय तयार होईल सेकंडरी न्यूक्लियस तयार होईल. This secondary nucleus also called as polar nuclei. सेकंडरी न्यूक्लियसला काय म्हटलं गेलं लक्षात ठेवा पोलर न्यूक्लिय, कारण ते दोन्ही पोलकडनं आलेलं असतं त्याचं फ्युजन झालेलं असतं म्हणून त्याला काय म्हटलंय पोलर न्यूक्लिय आहे. दोन न्यूक्लियस आहे ना, न्यूक्लियस अनेक वचन का तर न्यूक्लिय आहे. इट फॉर्म्स ए पोलर न्यूक्लिय आहे. इज ऑल्सो कॉल्ड as secondary nucleus. It is diploid and haploid हा एक हा एक न्यूक्लियस आणि हा एक न्यूक्लियस. हॅप्लॉइड काय झालं डिप्लॉइड. तर अशा पद्धतीने हा सेकंडरी न्यूक्लियस तयार होईल. त्यानंतर towards the micropylar end is a three nuclei. They forms a group of cell. This group of cell is called as fuse and forms a apparatus. It forms a group. This structure is called as egg apparatus. This whole structure is called as egg apparatus. In egg apparatus, the middle cell. apparatus मध्ये ही जी middle cell असेल, middle cell this middle cell is called as female gamete or egg. Female gamete or egg. And these lateral cells आणि हे जे lateral side ला दोन ज्या सेल दाखवल्या आहे middle cellच्या female gameteच्या दोन्ही बाजूला these cells are called as synergids. साईडच्या सेलला काय म्हटलंय synergids. हे बघा टेबल दाखवलंय तर ती synergids हे काय असणार आहे synergids असणार. त्याच्यानंतर towards the chelazal end असेल of a ovule. A group of the remaining three cells, they forms a group and this group is called as antipodals. त्याला काय म्हणतो आपण antipodals. तर ह्या ज्या सेल असणारे these are called as antipodal cells. याला काय म्हणतो आपण antipodal cells म्हणतो. So after this fusion there is a formation of this final structure. अशा पद्धतीने final structure तयार होईल. Secondary nucleus, there are the antipodals, then it is egg apparatus. In egg apparatus, female gamete and lateral cell are called as synergids. हे काय असणार आहे egg apparatus असणार आहे आणि secondary nucleus आणि हे काय antipodals. अशा पद्धतीने काय तयार होईल structure is produced in a nucellus. मागच्या फिगर मध्ये दाखवलं आहे का नाही, त्यामध्ये त्या पद्धतीने एम्ब्रियो सॅक ही काय होईल डेव्हलप होईल. कॉल्ड मेगास्पोरोजेनेसिस. तर या डेव्हलपमेंटलाच काय म्हणतो आपण मेगास्पोरोजेनेसिस. डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोस्पोर कॉल्ड as मायक्रोस्पोरोजेनेसिस. मेगास्पोर डेव्हलपमेंट होते, एम्ब्रियो सॅक डेव्हलप होते, कॉल्ड as मेगास्पोरोजेनेसिस. मायक्रो अँड मेगा लक्षात ठेवा दोन्ही याच्यामधला फरक. अशा पद्धतीने इनसाइड हे आपण मुद्दाम बाहेर दाखवलेलं आहे का नाही आपल्याला समजावं म्हणून. हे सगळे प्रोसेस कुठे येतं तर इन ए न्यूसेलस अँड इन ए न्यूसेलस देर इज ए डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक. दिस एम्ब्रियो सॅक इट इज ए 7 सेल्ड स्ट्रक्चर. फुल्ली डेव्हलप जे असणारे एम्ब्रियो सॅक फिमेल गॅमेटोफाइट त्याच्यामध्ये किती सेल असणारे 7 सेल असणारे. अँटीपोडलच्या 3 सेकंडरी न्यूक्लियस हा एक दोन पोलर न्यूक्लिय फ्यूज झाला आहे का नाही आणि या 3 त्यात 7 सेल्स सेल असणारे 7 सेल असणारे. रिझन मध्ये विचारलं जातं वाय दी अँजिओस्पर्मिक ओव्ह्यूल प्लस 7 सेल अँड 8 न्यूक्लिएटेड स्टेज. 7 सेल त्याच्यामध्ये 7 सेल आहेत आणि 8 न्यूक्लियस आहेत. 8 न्यूक्लियस तुम्हाला दाखवले आहेत. अँटीपोडस मध्ये हे 3 सेकंड न्यूक्लियस मध्ये काय तर आपण त्याला पोलर न्यूक्लिय म्हटलं आहे 2 आहे का नाही.
त्याचं फ्युजन झालेलं आहे फायनली 5 5 6 7 8 8 न्यूक्लियर किती असणार आहे 8 असणार आहे. गिव्ह द रिझन मध्ये विचारलं असतं वाय ओविल embryo sac female gametophyte is a 7 celled and 8 nucleated